चुलीत मोटर लावली आणि माळव दहीर पाडली. आता छापराला पाईपलाईन केली. शिक्षण बी लय झालं माझं. पहिली 10 वर्ष काढले. हा आता आज तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी हे बहुरूपी काका. मुलांनो, आज आपल्या शाळेमध्ये तुम्ही पाहू शकता यांनी जो ड्रेस घातलेला आहे तो पोलिसांसारखा आहे की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा त्यांना बघितलं त्यावेळेस तुम्हाला वाटलं अरे बापरे, पोलीस आले आपल्या शाळेमध्ये, आहे की नाही. तर हे पोलीस नाही आहेत, तर हे आहेत, यांना आपण बहुरूपी किंवा रायरंद असं सुद्धा गावाकडे म्हणत असतो. तर यांचं संपूर्ण नाव सुदाम सिद्धराम साळुंखे असं आहे आणि हे मोहोळचे आहेत. तर सर्वप्रथम त्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. आनंददायी पद्धतीने टाळ्या वाजवून 1 2 3 स्टार्ट. ओके. तर पहा, आज आपल्या समोर ते आपल्या शाळेमध्ये आले आणि या ठिकाणी तुमच्या समोर ते त्यांची कला सादर करणार आहेत. तर काय कला त्यांची असणार आहे किंवा त्यांची जी कला आजपर्यंत कशी चालत आलेली आहे, एक बहुरूपी किंवा रायरंद काय असतात, त्यांच्या या कलेविषयी तुम्हाला थोडक्यात ते माहिती सांगणार आहेत, त्यांचा इतिहास सांगणार आहेत आणि त्यानंतर ते आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत. तर सर्वप्रथम त्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या बद्दल पहिल्यांदा आम्हाला सगळी माहिती सांगा आणि माहिती सांगून झाल्यानंतर तुमची कला आमच्या विद्यार्थ्यांसमोर सादर करा. सुरुवातीला म्हणजे आम्हाला म्हणायचं बहुरूपी कलावंत. आता बहुरूपी कलावंत म्हणजे कोण, तर पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे गुप्तहेरचे काम करत होते, जे गुप्तहेर बातमी देत होते, जे गुप्तहेरची जी कामं होती ती आमच्याकडे पहिली राहायची. आणि त्याच्यानंतर आमच्यात एक बहिरूजी नाईक म्हणून होते, मेन सूत्रधार म्हणजे बहुरूपीचे नाईक बहिरूजी नाईक. आता समजा हे तुमचं गाव आहे, ह्या गावामध्ये समजा महाराजांचं जर समजा एंट्री जर व्हायची म्हणली तर त्यावेळेला पहिल्यांदा म्हणायचे सुरुवातीला बहिरूजींना बोलवून घ्या. मग बहिरूजी नाईक ज्या वेळेला महाराजांच्या दरबारात जेवढा जात होते त्यावेळेला महाराजांनी एकच सांगायचे, बहिरूजी आज तू ह्या गावामध्ये सवाळ्यात गेला पाहिजे आणि इथं गेल्यानंतर ह्या गावाची काय परिस्थिती आहे किंवा ह्या गावात काय घडतंय ह्याची पूर्णपणे माहिती आम्हाला तू दे म्हणायचा. मग त्याच्यानंतर बहिरूजी नाईक आले की त्यांनी वेगवेगळे रूप धारण करायचे. राम, लक्ष्मण, हनुमान, मारुती, केव्हा साडी नेसायची, केव्हा गोंधळी व्हायचे, केव्हा ड्रेस घालायचे, अशा दृष्टिकोनातून महाराजांना त्याची माहिती जायची. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला महाराजांना पुन्हा पूर्ण माहिती दिली की त्यानंतर महाराज काय म्हणायचे, आता जे बहिरूजीने जे माहिती आणलेली आहे त्याच्या आधारप्रमाणे त्याच्यानंतर महाराज त्याच्यावरती विद्यार्थ रचायचे आणि त्याच्यानंतर सैनिक पुढे पाठवायचे. त्याच्यानंतर त्या मार्गाने त्या दृष्टिकोनाने त्या लाईनने सैनिक तिथं जाऊन सगळा पूर्णपणे गडावर असेल किंवा वाटा असतील सगळ्या पळवाटा माहिती म्हणजे बहिरूजीला माहिती राहायच्या पहिले सगळ्या. प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांशी संपर्क साधून प्रत्येक लोकांची माहिती घेऊन आणि प्रत्येक गावाचा काय इतिहास असेल ही आम्हाला बहुरूप्यांना सगळी माहिती राहायची. आणि त्याच्यामधून जे गावात आम्हाला समजा कला करून कलेवर आमचा काय जोर लावून किंवा कलेचे आम्हाला जे काय मिळतंय त्याच्यावर आमचा उपजीवन उदरनिर्वाह आमचा होत असताना. पण आजच्या अलीकडच्या काळामध्ये जी खरी कला आहे, जी खरी बहुरूपी असतील, गोंधळी असतील, वासुदेव असेल, ही प्रत्येक कला आता हळूहळू थोडीशी कमी होत चाललेली आहे. पण कमी का होत चालली तरी सगळ्या लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ते एकदम कमी प्रमाणात झालेला आहे. आता ही टीव्ही असतील, मोबाईल असतील, इंटरनेट आहे, त्याच्यामुळं सगळं त्याच्यावरती नवीन 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 काही बी आलेलं. त्याच्यामुळे ही जी परंपरेची कला आहे, जी परंपरे उपजीवनची कला होती, ज्याच्यावर आमचं पोट आहे, ज्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो, ही कला आता लोक पावत चाललेली आहे. त्याच्यामुळं
आम्हीही ह्या कलेमधून आमच्या बहुरूपेच्या माध्यमातून आम्ही देखील प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाशी संपर्क साधून कधी जरी माणूस नाराज असेल तर त्याला आम्ही 1-2 मिनिटं हसवण्याचा प्रयत्न करतो. जे त्याच्या मनात काय जे दुःख असेल ते आम्ही 1-2 बोलण्यात झालं की ते थोडासा तो हसल्या जातो आणि हसल्या गेल्यानंतर काय होतं त्याचं मन मोकळं होतं. त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं बहिरूपीने. आणि आम्हाला जर किती जरी त्रास झाला तरी समोरल्याला आम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या उपजीवन जरी किती जरी काय असेल तरी आम्ही त्याच्यावरती लय जोर देत नाही. समोरला माणूस तो नाराज नाही झाला पाहिजे आणि तो आपण जे बोलणार आहे ते त्यातनं तो त्याच्या मनातलं म्हणे 2 मिनिटं हसला पाहिजे. हे आम्हाला बहुरूपी कलावंत म्हणायचं. आता तुम्हाला बहुरूप्याची थोडीशी एक झलक दाखवतो. म्हणून आता सध्या माझ्या सासऱ्याच्या बापाचं लग्न काढलंय. लग्न काढलंय सासऱ्याच्या बापाचं. सासूचं जावळ आहे, इनीचा गोंधळ आहे आणि जेवण बी लय केलंय. आता मिठाचे लाडू केलेत, हाब्रेडच्या पोळ्या केलेत, बरबाड्याची खीर केली आहे, खडी साखराची आमटी केली आहे, बेकनाची उसळ केली आहे. तोंड बांधून खावा, हात बांधून जेवा, चाळणीनं पाणी प्यान, तवेनं तोंड पुसा, बेबेचं काजळ डोळ्यात घालायचं, लुगो बुगो पळायचं, चुकूल बघून लोळायचं. चुकूल गेला डोळ्यात, बसायचं मळ्यात, पाटावर वाटा शेजारणीच्या गळ्यात, लाडूचं टोपलं तुमच्या गळ्यात. आता मला नोकरी बी लागली आता बायकोच्या हाताखाली. बायको फौजदार आहे, मी हवालदार झालोय. आता सासरा इमानदार, मेवना इमानदार आहे, सासू खासदार आहे. आता ऊस लावलाय मी बी पत्र्यावर, चुलीत मोटर लावली, माळो दहीर पाडली. आता छापराला पाईपलाईन केली आहे. त्याच्यामुळं माझं परमिशन झालंय. आता बिन पगारीन फुला अधिकारी, दंगल पिटली का चाललो घरी, गर्दी थांबायचं नाही. तेव्हा साहेब झालो मी बी. परमिशन उगं झालेलं नाही माझं बी. सध्या हेलिकॉप्टर घेऊन आलो मी बी. आता 13 पोती पाणी जळाले, 17 पोती डिझेल गेले त्याला. हेलिकॉप्टर तळ्यामध्ये सोडले, इथपर्यंत चालत आलोय. त्याच्यामुळं बहुरूपी हे असे बहुरूपी असतात. आता सध्या मी बी आता काँग्रेस लावणार आहे माझ्या शेतामध्ये. काल लावलाय धनुरा, आता बेसरम काय थोडीफार लावणार आहे. लघु बघू जायचं आणि बेसरम बघून यायचं. हसू नका, दात दिसतात, शेपूट पातळ होतो. नाही तर सगळे अटक करून टाकेल. मग लगेच डायरेक्ट बदली तुमची संघ, डायरेक्ट आपल्या ऑफिसला. सदाबंद ऑफिस आहे माझं. आयतवारी चालू असतं, रविवारी बंद असतं. त्याच्यामुळे माझे बी परमिशन केले वर्ण शासनाला. आता सध्या हेलिकॉप्टर आता माझं फिरत नसल्यामुळे जाते मी आता चालत चालू आहे. आता आणि त्याच्यामुळे मी आता तुमच्यासाठी जेवण बी लय बनवायला टाकलेलं आहे. गेल्या वर्षी बाया स्वयंपाकाला गेले, अजून माघारी आले नाही. त्या तुम्ही शेंबूड साठवून ठेवा. पुन्हा उपयोगी येणार आहे. ते अमेरिकेला जात आहे. त्याची आता डांबर फेरी लावलेली होती. काय होती? डांबर फेरी लावली. ते तोंडाला लावण्यासाठी चांगलं असतं, माणूस गोरं दिसतं. तसं किरकोळ समजू नका. आता मला बी पगार सध्या माझी बी शासनाला काढलेला आहे. खाऊन पिऊन 15 पैसे पगार आहे मला. 28 खाडीन सिंग सुट्टे आहेत मला. बिन पगारीन फुल अधिकारी. तोंड बांधून खायचं आणि हात बांधून जेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्या शाळेमध्ये आलेले ज्यांना आपण बहुरूपी म्हणतो, रायरन दास सुद्धा म्हणतात, ते सुदाम सिद्धराम साळुंखे जे मोहोळचे आहेत आणि ते या ठिकाणी आले. त्यांनी आपली कला सादर केली. खरं तर त्यांनी ते सांगत असताना त्यांचा इतिहास सांगितला की ही कला पूर्वापार चालत आलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. तर त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते आणि बहिर्जी नाईकांनी आपल्या बरोबर आपले काही साथीदार, आपले काही जोडीदार नेमले होते. तर ती लोक काय करायची, त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारची सोंग घ्यायची. म्हणजे त्यांनी सांगितलं बा, कुणी राम, लक्ष्मण, कृष्ण, गोंधळी, कुणी बहुरूपी, असे वेगवेगळ्या प्रकारची रूपं घ्यायचे आणि तिथं जायचे. त्या ठिकाणी आपली कला सादर करायचे, लोकांना हसवायचे आणि त्या लोकांकडून जे काही मिळेल ते आपल्या उपजीविकेसाठी वापरायचे. म्हणजे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचा ते वापर करायचे. आणि हे करत असताना त्यांना जे सांगितलेलं काम आहे ते सुद्धा ते काम करायचे. तिथली माहिती काढायचे
आणि महाराजांपर्यंत बहिर्जी नाईकांपर्यंत पोहोचवायचे आणि बहिर्जी नाईक पुन्हा महाराजांपर्यंत ती माहिती पोहोचवायची. तर ही फार वर्षांपासूनची ही त्यांची कला आहे आणि ते कला खूप चांगल्या पद्धतीने सादर करतायत. लोकांना हसवण्याचं काम, एक असं म्हणतात की लोकांना हसवण्याचं काम हे सर्वात पवित्र काम आहे आजच्या काळामध्ये. खळखळून हसणं काय असतं ही यांची कला पाहून आपल्याला आज लक्षात आलं असेल. आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये त्यांची कला लोप पावत चालली, तरी सुद्धा त्यांच्यासारखे बरेच लोक आहेत ती कला जिवंत ठेवण्याचं काम करतायत. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या शाळेमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल. आणि गावडे सरांनी विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार करून आपल्या शाळेच्या वतीनं त्यांना आपण आपल्या वतीनं आभार व्यक्त करूया. तुमच्या समोर हे बहुरूपी काका, त्यांनी तुम्हाला खूप हसवलं आहे की नाही. हसणं हा आपल्या शरीरासाठी एक अतिशय चांगला असा व्यायाम आहे. आज तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी हे बहुरूपी काका या ठिकाणी तुमच्या समोर आले. त्यांनी 15-20 मिनिटं अगदी खळखळून हसवलं. जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी काय सांगितलं, मागच्या वर्षी जेवणाला स्वयंपाक करायला गेलेल्या बायका अजून आल्याच नाही, हे की नाही. नंतर माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे म्हटले. मग हेलिकॉप्टर मध्ये काय, त्यांचं हेलिकॉप्टर कुठे उतरलंय, शेतामध्ये उतरलंय. त्यांच्या हेलिकॉप्टरला काय लागतं, हेलिकॉप्टरला इंधन म्हणून काय लागतंय, काय सांगितलं त्यांनी, डिझेल लागतं. म्हणजे हसण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. अगदी तुम्ही खळखळून हसला आणि आज श्रावणी सोमवार अगदी आनंदामध्ये गेला केवळ हसण्यामुळं. तर नेहमी असंच हसत राहा. हसत आपला नेहमी सुविचार असतो, हसा खेळा पण शिस्त पाळा. तर ह्या काकांचं मी खूप आभार मानते, कारण आजचे जे 15 ते 20 मिनिट आहे ते हसण्यासाठी गेले आणि आजचा हा 15-20 मिनिटाचा जो कालावधी आहे तो पूर्ण दिवस आनंदी घालवण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानते आणि मला या ठिकाणी संयोजकांनी जी 2 मिनिट बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. धन्यवाद.